आता वळूयात राजकीय बातमीकडे। तृणमूल काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या 20 बंडखोर खासदारांनी आपला गट त्रिपुरातल्या नॅशनलिस्ट सिटीझन्स पार्टी ऑफ इंडिया या पक्षामध्ये विलीन करण्याचा निर्णय घेतलाय। यामुळे एनसीपीआय हा पक्ष देशातील 5वा सर्वात मोठा पक्ष बनलाय। या सर्व बंडखोर खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली आहे आणि विलीनीकरणाचं आणि भाजप प्रणित एनडीए आघाडीला पाठिंबा देण्याचं पत्र त्यांना सोपवलंय। संसदेत स्वतंत्र गट स्थापन करण्यातील कायदेशीर जी गुंतागुंत आहे आणि अपात्रतेची कारवाई ही टाळण्यासाठीच बंडखोरांनी हा मार्ग निवडल्याचं सूत्रांनी म्हटलंय। आता पक्षांतराचा कायदा आणि कायदेशीर पेच नेमका काय आहे आणि काय या बंडखोर खासदारांनी नॅशनलिस्ट सिटीझन्स ऑफ इंडिया या पक्षामध्ये विलीनीकरणाचा निर्णय घेतलाय आपण पाहूयात, थोडक्यात समजून घेऊयात। पक्षांतराचा कायदा आणि कायदेशीर पेच नेमका काय? गटाच्या फुटीला कायदेशीर मान्यता नाहीये। विलीनीकरणासाठी 2/3 बहुमत हे आवश्यक असतं। मूळ राजकीय पक्षाचाच व्हीप हा सर्वोच्च असतो। 20 खासदारांचं लोकसभेत 2/3 पेक्षा जास्त संख्याबळ आहे। खासदारकी वाचवण्यासाठी एनसीपीआय पक्षात विलीनीकरण। तर ज्येष्ठ घटनातज्ञ अनंत कळसे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी भरत मोहोळकर यांनी, आपण पाहूयात। महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादीचं जे झालं तेच पश्चिम बंगालमध्ये तृणमूलचं झाल्याचं पाहायला मिळतंय। तृणमूल काँग्रेसच्या 28 पैकी 20 खासदारांनी जे लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांना पत्र दिलं आणि आमचा स्वतंत्र गट करण्याची मागणी केली। हाच आपला महाराष्ट्राचा प्रयोग आता हा पश्चिम बंगालमध्ये झालेला दिसतोय आणि 1985 मध्ये माननीय राजीव गांधी पंतप्रधान असताना हा पक्षांतराला आळा घालण्यासाठी मुख्यत्वे करून हे 10वी अनुसूची ही दाखल केलेली आहे भारतीय संविधानामध्ये। कारण त्यावेळेस ते आयाराम गयाराम याचं प्रस्थ भरपूर झालं होतं आणि मला माझ्या माहितीप्रमाणे भजनलाल हे 40 जणांचा पक्ष घेऊन संपूर्ण पक्ष घेऊनच ते दुसऱ्या पक्षात विलीन झालेले होते। त्याच्यामुळे ही प्रवृत्ती बळावू नये आणि पक्षांतराचा संसदीय लोकशाहीला असलेला धोका हा लक्षात घेऊन हे विधेयक आणि चांगल्या प्रकारचे तरतूद 10व्या अनुसूचीद्वारे करण्यात आलेली होती। त्याच्यामध्ये अशा मॅन्डेटरी तरतुदी आहे। 2/3 हा पक्ष फुटल्यानंतर त्यांनी कोणत्यातरी पक्षात विलीन व्हायला पाहिजे, ही तरतूद याच्यामध्ये आहे, घटनेमध्येच आहे, त्या पक्षांतर विरोधी कायद्यामध्येच आहे आणि कदाचित हा मॅटर सुप्रीम कोर्टात सर्वोच्च न्यायालयात असल्यामुळे आणि तो विरोधी जाऊ शकतो अशी शंका त्या घोष कुणी आहे त्यांना असल्यामुळे त्यांनी तो पक्ष छोट्या पक्षात का होईना विलीन केला आणि त्यापासून संरक्षण मिळवण्याचा प्रयत्न केला। त्या दृष्टीने आपला प्रश्न अगदी योग्य विचारलेला आहे असं मला सुद्धा वाटतं की त्यांनी ते या कचाट्यातून वाचण्यासाठी त्यांनी ते विलीन केला असं दिसतं ते। तर तृणमूल काँग्रेसच्या 20 खासदारांच्या विलीनीकरणावरून ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत यांनी अमित शहांवर